त्या वाटेनी माझ्या वडिलांनी, त्या वाटेनी माझ्या वडिलांनी आणलं तुला जवानी हो, जरा माझ्या तर हा दुसरा गट तर म्हणायचे फेमस आहे. आणि आम्ही पहिल्यांदा म्हटलं की लकी चारमाय वगैरे सगळं ते जास्तच करायला लागले. गंमत अशी की विकास नंबोरे ह्या माझ्या कलगीवाले आवडती कलगीवाले आहे, तिच्या समोर मुद्दाम गट ठेवतो म्हणून ते म्हणजे तो योगायोग म्हणताय. आणि मी कुठं नाही समजतो, नाही म्हणत नाही ना, पण त्याच्या एवढं भांडवल करू नका. अगं आणि आता माझ्याकडे घेतो त्याच्या आधी म्हणतात एवढ्या बाजूला बॅगा भरून ठेवा, 27 ऑगस्टला बाप्पा येणार आहे. आज तारीख 15 जुलै. अरे एवढ्या वर्षाचा बॅगा बेगा भरून त्याला आंघोळ करायची आहे. अरे टोपडा आवडतील आहे किती. आणि वर सांगतात 27 ऑगस्टला हाय म्हणतात ना गणपती बाप्पा, त्यांची पद्धत दाखवतो मिमिक्री. तर वर काय म्हणणार 27 तारखेला हाय म्हणतात आणि वर म्हणतात गणात सांग येणार कधी विचारतात गणपतीला. मी सांगतो तुम्हाला येणार कधी. भाद्रपदामध्ये चतुर्थीला 27 तारखेला गणपती बाप्पा येतात. याच्या पलीकडे काय तुम्हाला कोण घ्यायचे नाही, भाग घ्यायचा नाही. 27 ऑगस्टला येणार म्हणजे येणार. विजय बुवा तुम्ही गणलेला असाल, तुम्हाला पण सांगतो. तुम्ही प्रश्न पडला म्हणतात कधी येणार गणपती बाप्पा. मी सांगतो 27 ऑगस्टला येणार. पण एवढ्या प्रश्न बाबा पेट्या बेट्या भरू नका. करणार काय आता माझ्याकडे पैसे पाणी. हा गड सादर करण्यात कोणी एकेकाळी आम्हाला खायला वगैरे 2 वेळचं मिळायचं नाही मिळायचं. तुम्हाला आमची सगळ्यांची परिस्थिती तेच आहे, सगळ्यांची. त्या काही फरकाने फक्त इकडे तिकडे. नाहीतर ह्या ठिकाणी दुसरा कोणी फार श्रीमंत माणूस येणार नाही, ज्याला जाणीव आहे, ज्याने दिवस काढले तोच इथे या ठिकाणी येणार आहे. कारण ही कलगीतुरा नमन या मातीतलं आहे आणि तुम्ही सगळे त्या मातीतले, त्या लाल मातीतले आहे. आणि सगळे आपल्या गरिबीची पोरं, आपण शेतकऱ्याची पोरं. आणि त्यावेळेला मात्र आपला वारवडील गरीब असला तरी सुखानं 5-5 पोरं 6-6 पोरं 7-8 पोरं एकत्र खायचे. येडेवाकडं का होईना, 2 घास का होईना. आणि आता काय झालं, पैसा आला आमच्याकडे. भाव एक डोंबिवलीला रूम, दुसऱ्या भावाची विराला रूम, मुंबईला रूम, नोकरी धंदा पद्धतशीर, पगार पाणी. पण आता काय झालं दादा, हे वर्षी तू जा, सगळे बरसोड तू कर, पुढच्या वर्षी मी जाईन, शिमगा गणपती मी करेन. आणि काय झालं, या व्यवहारामुळे नाती दुरावली. एकोपा हे सण का होते, सण त्याच्यासाठीच होते की पूर्ण कुटुंबाने एकत्र यायचं. नाही ना जाय आता काय करणार, कारण आपली जीवनशैलीच तशी झाली. तो गड तुमच्या चरणाशी सादर करतोय, लक्ष असावं. कोणी एके काळी गणेशा, कोणी एके काळी गणेशा, घरचे सारे जण. अरे कोणी एके काळी गणेशा, घरचे सारे जण मिळून साजरा करत होते तुझा रे गणपती सण. आता सण आई पाळी घरी आणली वरसावळी. आता सण आळी पाळी घरी आणली वरसावळी. कोणी एके काळी गणेश घरचे सारे जण, कोणी एके काळी गणेश घरचे सारे
सारे जण मिळून साजरा करत तुझा रे गणपती सण मिळून साजरा करत होती तुझा रे गणपती सण आता सण आळी पाळीना तरी आणली वरसवडीना आता सण आळी पाळीना तरी आणली वरसवडीना तुला म्हणाले घर भरायचं तुझ्या रे निमित्तानं भावंडाचं नातवंडाचं जमण एकमतान भरते गोकुळ भसते घरतून भरते गोकुळ भसते घरतून जुळून जाती मन हेच सुखाचे विसचार हेच सुखाचे क्षण आता सण हे आळी पाळीन आता सण आळी पाळीन तरी आणली वरसवडीन सण आळी पाळीन तरी आणली वरसवडीन आता सण आळी पाळीन तरी आणली वरसवडीन सांगती सण आम्हा थोड जीवन मनाचे नानी भरवसा आयुष्याचा ठेवूया जाणीव ठेवूया जाणीव ठेवूया जाणीव बंधू भावाची नाळ सुखाची राखून हे बंधन पुन्हा सजवू घरात आपल्या सुखी हे नंदनवन आता सण आळी पाळीना सण आळी पाळीन तरी आणली वरसवडीन आता सण आळी पाळीन तरी आणली वरसवडीन सण आळी पाळीन तरी आणली वरसवडीन आता सण आळी पाळीन तरी आणली वरसवडीन कोणी एके गाणी गणेशा घरचे सारे जण कोणी एके गाणी गणेशा घरचे सारे जण मिळून साजरा करत तुझा रे गणपती सण मिळून साजरा करत तुझा रे गणपती सण आता सण आळी पाळीन तरी वरसवडीन आता सण आळी पाळीन तरी आणली 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 वरसवडीन अनंत कृष्ण साळसकर गाव वेरवली आमच्या बाजूचं गाव कालच्या परवाच्या पण बाहेर आले बक्षीस होतं त्यावेळेला आजी आले 501 रुपयाचं पारितोषिक माऊली आनंद माऊली शाहीर विजय कोळेकर यांचे मामा यशवंत लांबे माऊली यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक त्याचप्रमाणे शाहीर जितेश गुरव आमचा लांजाचा राहण्या वाघ उद्याची वारी आहे माझे त्यांचे प्रतिस्पर्धी आमचे मित्र आमचे तलगेवाले वेदांत जाधव तुमचं नाव आहे शाहीर आणि आमचे जितेश गुरव उद्या या ठिकाणी याच वेळेला कार्यक्रम कृपया या आता
त्यांचा गवळण. ते म्हणतात एवढं म्हणतात तुझ्या घरात दही दूध आहे आणि म्हणतात तू आमची का ऐकणे येतोस, आमचं का वाट फोडतोस, घरात जाऊन म्हणतात चाल. आता विषय काय, त्या नंदराजाच्या घरात लक्ष लक्ष गाई गोधन आणि तरी देखील तो श्रीकृष्ण विष्णूचा अवतार तो ह्या उपास तपास करत होत्या, या उपास तपास करत होत्या. ह्या गरीब होत्या त्या गोकुळात, या गोपिका होत्या, या गोपिका होत्या, या गरीब होत्या आणि ह्या उपास तपास करत असताना त्या म्हणायची की तू कृपया आमच्या घरी ये, रोज उपास तपास सगळं करत. माझा फक्त प्रश्न एवढाच, त्या उपास तपास का करत होत्या, घरी येण्याचं त्यांचं नक्की प्रयोजन काय होतं एवढं तुम्ही उत्तरात सांगायचं. बाकी घरात सगळं आहे, तो श्रीकृष्ण त्याला कमी नव्हता, तो फक्त कुठली बरकत घेत होता एवढं तुम्ही सांगायचं. काय अगं स्वयंपाक कर तू डाळ भात, अरे दूध मरलेला तुझा गश्वास, अरे वाटेस डोळे लावून व्रत उपास वर्षी खास आता बोलतो तुझी मी खास गे, व्रत उपास वर्षी खास गे, अगं माझ्या विना का जाईल तुझा खास गे. उपाशी अशी श्रीकृष्ण आहे तो, अशी एक खेचायची नाही. आता माझ्या गवळीचा भाग आहे, आपण माझी गवळ ना एक मुकडा आहे का तू नदी को तारो फोटो पण चालसे, तू नदी को तारो फोटो पण चालसे, फोटो नदी 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 फोटो कॉपी पण चालसे. बघा ते गवळीच्या वाईट बोललेलं नाही, मग आपण पण गवळीत वाईट नाही बोलायचं कसं. अगं मला नको बोल तुझ्या मायला तू बोल, जायचं मथुरेला. अगं नंदनवन इकडे आहे, तो नंदराजाचा तो सुपुत्र श्रीकृष्ण त्या गोकुळात आहे आणि या दळबद्री चालल्या तिकडं पट्ट्याकडं. अगं मला नको बोल तुझ्या मायला तू बोल, अगं मला नको सांगू तुझ्या आईला तू बोल ग, तुझ्या आईला आईला आईला, अगं तुझ्या मायला मायला मायला, तुझ्या मायनं वाढवलं दया दुधाचं बोल गे, तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं बोल गे, तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं बोल गे, तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं बोल गे. मला नको बोल तुझ्या मायला तू बोल गे, मला नको बोल तुझ्या आईला तू बोल गे, मला नको सांगू तुझ्या आईला तू बोल गे, तुझ्या आईला दुधाचं बोल गे, तुझ्या आईला जळवलं दया दुधाचं बोल गे. रे बाबा बऱ्या बऱ्या नोकरी किती मारी व्यवहार रेकडा माझा म्हणून मी लावला तुझ्याकडे उकडा, बोलून बोलून कशाला वाढवते आकडा, बोलून कशाला वाढवते आकडा, बोलून बोलून कशाला वाढवते आकडा. सगळ्या कशाला तू जाऊ नको खोल ग, सगळ्या कशाला तू जाऊ नको खोल ग, तुझ्या आईने तुझ्या मायने तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचा मोल ग, तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं बोल ग, तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं बोल ग, तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं बोल ग.
साधी बोली आम्ही गोकुळची माणसं कशी शिवारात खडसं साधी बोली आम्ही गोकुळची माणसं कशी शिवारात खडसं गोडी गुलाबीने राहतो तळ्यामध्ये हंस गोडी गुलाबीने राहतो तळ्यामध्ये हंस गोडी गुलाबीने राहतो तळ्यामध्ये हंस शांत तुला न करू नको घोळग शांत तुला न करू नको घोळग तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं बोलग तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं बोलग तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं मोलग तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं मोलग मला नको बोलू तुझ्या माईला तू बोलग मला नको बोलू तुझ्या आईला तू बोलग तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं मोलग 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 तो तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं बोलग हे कशी होती आता पण चांगलं देव अहो चांगलं देव शुद्ध शाकाहारी आणि एकदम बोकडा त्याच्या दरम्यान बोली माय सुकाट आहे की नाही मग डायरेक्ट आपलं जेवण येतो त्याच्याकडे आपण कुणाची उधारी ठेवत नाही झोप लागणार नाही सुरुवात केलेली आहे हा बायगा मजा असं आहे सगळं 3 नंबर आहे तर मी मला हिसाबतो या सगळं सारख्या भाऱ्या ना तर तर या ठिकाणी मंडळी शाहीर आणि आता गेल्या वेळेला मी त्यांनी बोलले पाहिजे की इतक्या बारा झाल्या पण लांबोडे भावाने उत्तर देण्याचा प्रयत्न तरी केला आणि सगळे काय माझ्या मनात नव्हते माझे वस्ताद माझे गुरुवर्य प्रभाकर धनावडे इतर मंडळी यांनी सगळ्यांनी ग्रंथ चाऊत दिलेला आहे पण तुम्ही ते कौतुक करायला पाहिजे दुसरी गोष्ट तुम्ही किती उत्तर दिले तुम्ही उत्तर दिले क्षमा करा मग तुमचं आम्ही कौतुक केलं तो प्रयत्न करताय त्याच्या मी खिल्लीने उडवले शास्त्राची खिल्ली उडवायची बाकी सगळी ठीक आहे तुम्ही आम्ही माणसं की जडकी पत्ती मात्र तुम्हाला तर म्हणतात पळ वाटा आम्ही काढत नाही तर ठीक आहे गेल्या वर्षीचा आणि आतल्या वर्षीचा जो प्रश्न होता त्याचं उत्तर द्या बघू जर तुमची हिंमत असेल त्याचं उत्तर आणा बघू ते पण मान्य करा तर असल्या काय खुशाल्या मारायच्या आहेत त्या दुसऱ्यांना मारायच्या कुणाच्या तरी ऐकायचं नाही घ्यायचं दुसऱ्यांचे कोणीतरी एक शब्द घ्यायचा कोणीतरी गायलेला त्याच्यावर गाणं लिहायचं हे सगळे काय बोलू हळूहळू आहे मारे ते तापणार आहे आणि तापल्यानंतर सगळं पळ करून सोडणार नंतर मग थांबणार आई माय स्वामी असं आहे त्याच्याकडे गणित आहे ते इट्स कॉल अनालिसिस तर प्रश्नपद आता बोवांना आम्ही दिलेला आहे यंदाचा प्रश्न असा आहे शेती करताना कमरेला आकडे कोणती बांधून तू नांगर धर म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नांगरी बळीराजाला कुणी वरदान दिलं शाहीर हे आमचा प्रश्न आहे तुम्हाला माहितीच आहे आता एक पद गाऊया शब्द काय होता रांड्या होता एक रांड्या शब्द होता असं आहे ते म्हणून सांगतो यांना कसं आहे आम्ही कधी कोणाच्या घरापर्यंत जात नाही जातीला जात नाही आता त्यांनी पण सोडले मात्र त्याच्या दरम्यान काहीतरी गंमत असते ती त्यांना गंमत येत नाही त्यांना जाऊ विदेशचा गणपती सगळं त्या भनाय प्रेमीच्या गटामध्ये तो काय नुसतं होता अरे किती किती आवाज बोला जरा व्हायचं खाली गावा मला स्केलचं तेवढं कळत नाही पण कानाला कळतं ना आपल्या आणि माझी एक ना विनंती सगळे आयोजकांना हे शब्दाने जादूगार मला बोलू नका अरे मी जर शब्दाने जादूगार असेल तर ते पु ल देशपांडे कोण हा एवढे आता विवाह शिरवाडे तर कोण मग अण्णाभाऊ साठे कोण हे आपण असं नका बोलू 2-4 गण कुठे फेमस झाले तुमच्यामुळे झाले ते ह्याच्यामुळे काय शब्दाने जादूगार झाला अरे किती काही कादंबरी आहेत संजय सोनवणे सर एवढे इतिहासकार आहेत शिवाजी सावंत मग हे इतिहासकार मग ते कोण आम्ही जर शब्द जादूगार तर कृपया तुरे मला विकास लांबोरे एवढंच लिहा हे जादूगार काय आता हे जर असतील 7 सुरांचा बादशाह तर पंडित भीमसेन जोशी कोण
हे सगळ्यात म्हणते काय पुढं मी त्यांना म्हणतो 7.5 सोळाचा बादशा आपला सोड पिचाळे सोड व्हायचं पाणी दे रे गळा रे दारुगड सोडून हे कारल्याचे एक वेळा गाणं वाजव जरा माहिती आहे नाही येतो आता काय आता चालेल चाललो आठवली ना आठवली आता तरी वाजवा चुळचुळीला बसा संकट बघून दिली हाकलून संकट बघून दिली हाकलून तुझ्या आईला असं तिथून इंद्र दरबारी व्यंकला आणि इंद्राला एकत्र बघून जेव्हा सचीला हाकलून दिलं ठीक आहे आपण कोणाचं काय वाईट म्हणत रांड्या म्हणतात रांड्या रांड्या येतो कुठून हे आता चढवून शेंगाट बघून दिला हाकलून तुझ्या आईला एकदम तिथून मग ती राहिली र करवारे करवारे ही अवलाद रांड्याची ही अवलाद रांड्याची कशी पडली उघड्यावर रंकात आहे शब्द ही अवलाद रांड्याची वेशेची मला पडली उघड्यावर शिंगाट बघून दिली हाकलून शिंगाट बघून दिली हाकलून तुझ्या आईला एकदम तिथून ती राहिली हो गरवारे गरवारे हात द्यायला ठेव ना उघड्यावर हात थोडं द्यायला आवाज आता पूर्ण आहे वेळ नाही 5 मिनिटं राहिले एकच सांगणार आहे युट्यूबर लोकांना म्हणून सांगतो कोणाला हे इथल्या काही गोष्टी आहेत ना त्या इथंच ठेवायच्या याचा एक्सपोज नाही करायचं काय करायचं कारण आपलं युट्यूब नागपूर पण बघणार विदर्भ बघणार पश्चिम महाराष्ट्र बघणार उत्तर महाराष्ट्र बघणार एखादे आपले काही भारतीय आहेत ते बघणार इकडचे आपले परदेशात ते बघणार आणि उद्या समजा ज्याप्रमाणे शिवरायांचे 12 किल्ले युनेस्को मध्ये गेलेले आहेत तशी कदाचित आपली लोककला उद्या गेली तर युनेस्को मध्ये सांस्कृतिक वारसा आहे आणि ती सांस्कृतिक वारसा जर गेला त्यावेळेला काढलं अरे हे काही ना वाईट म्हणतात यांच्यासारखं रांड्या बिंड्या म्हणतात मग आम्हाला नाही बोलला तर लोक बोलणार अरे राजेश बुवा एवढा बोलला तुझ्यावाला काहीच बोलणार नाही म्हणून त्यांना ठरवलंय भ्रमात राहतात ना हे की आम्ही बोलत नाही तर व्हायचं बोलायचं पण असं बोलायचं असं तर मी कोणाच्या कधीच जायच नाही आणि अजिबात सोडत नाही इथं बसून ठेवायचं तर ते फरमाईश द्या तुम्ही 5 मिनिटं उरली काढलंय ना ते शाहीर राजेश निकमबुवा लक्षात ठेवायचं ज्या दुसऱ्या बारीत काय आदळा पट्टी करायची 10 मिनिटं मला फक्त आयोजक करून द्यायचं त्यांना पुढे मुंबई फिरवायची बाहेर चालली होती कसं तर अंडू समजा शहर विकासामध्ये तुम्ही
अठरा कुंभाला सांगतो गाऊन लिंग मांडतो 18 कुंभाला सांगतो गाऊन लिंग मांडतो धनी चव्हाटावरती दोघांचा हुकमाला नाचतो धनी चव्हाटावरती दोघांचा